नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एऑन आयएसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मी प्रतीक कुमार वानखेडे आपल्या सगळ्यांचं परत एकदा पुन्हा स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या ज्या काही परीक्षा असतील, जसं की राज्यसेवा आहे, ग्रुप बी आहे किंवा ग्रुप सी आहे किंवा अजून इतर कुठल्याही परीक्षा असतील, त्यामध्ये करंट अफेअरला एक विशेष प्राधान्य आहे. त्यावर बरेचदा प्रश्न विचारले जात असतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या पद्धतीने त्याची प्रिपरेशन करायची असते आणि त्यासाठीच हा करंट अफेअर्स अत्यंत महत्वाचा एक घटक आपल्या प्रिपरेशन मध्ये ठरतो. तो एऑन आयएसच्या चॅनलवरती त्याच अनुषंगाने एक करंट अफेअर्सची सिरीज सुरू करण्यात येत आहे. सो त्यामध्येच आपण आज हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की संपूर्ण राजकीय घडामोडी जानेवारी 2026 मध्ये, म्हणजे जानेवारी 2026 मधील ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाचे करंट अफेअर्स कुठले कुठले बनणार आहेत. सो त्याला घेऊन आपण या ठिकाणी त्याची एक सिरीज सुरू करतोय. तर बघा मित्रांनो, की पहिलीच न्यूज आहे की न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश. बघा आता आयोगाला पहिल्या वेळेला ज्या घडामोडी असतात त्या नेहमीच आवडत असतात आणि त्या अनुषंगाने ते तिथे काय करत असतात, प्रश्न विचारत असतात. तो बघा ही न्यूज आहे, याबद्दल आपण बघून घेऊया की न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची 10 जानेवारी रोजी मेघालय उच्च न्यायालय काय आहे, मेघालय उच्च न्यायालय पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. मेघालय उच्च न्यायालयासाठी त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्या यापूर्वी कुठे होत्या, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. ठीक आहे. तर त्यानंतर काय आहे की नियुक्तीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली आहे. आता कॉलेजियम म्हणजे काय की तिथे जे वरिष्ठ न्यायाधीश असतात किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात आणि ते अशी 5 जणांची टीम असतात, त्यांच्या कॉलेजियम सिस्टमद्वारे, त्या प्रणालीद्वारे यांची काय करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. आता बघा की मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना 2013, हे जस्ट फॅक्ट्स आहे. तो आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची काय करण्यात आलेली, निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा त्यांच्याबद्दल कधी कधी विचारलं जातं, व्यक्तिविशेष जर असलं तर त्यांच्याबद्दल बऱ्याचदा विचारलं जातं की त्यांचं शिक्षण वगैरे कुठे झालेलं आहे किंवा इतर ठिकाणी त्या कुठे कार्यरत असतील. तर त्या अनुषंगाने बघा की त्यांचं जे LLM आहे, या तर बेसिक गोष्टी आहेत, त्या तेवढ्या मॅटर नाही करत. तो बघा यांचं जे LLM झालेलं आहे ते कुठून झालेलं आहे, कॅम्ब्रिज विद्यापीठ UK. ठीक आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठ UK, कॅम्ब्रिज कॉमनवेल्थ ट्रस्ट स्कॉलरशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे. सो ही एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आणि त्यांची न्यायाधीश म्हणून कारकीर्द कशी राहिलेली आहे, तर बघा 21 जून 2013 तेव्हा काय बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या बॉम्बे न्यायाधीश काय म्हणता येईल, बॉम्बे उच्च न्यायालयात सुद्धा होत्या. त्यानंतर 2016 मध्ये काय झाल्या, त्या कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्या. कुठे, बॉम्बे हायकोर्टमध्येच. आणि त्यानंतर 10 जानेवारी 2026 रोजी कुठे, जे आता आपण बघितलेलं आहे की मेघालय उच्च न्यायालयामध्ये त्यांचे काय मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढल्या न्यूजकडे जाऊयात. त्याच्या आधी त्यांचे जे निर्णय आहेत, त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत तर त्या कुठल्या प्रकरणात आहेत, तर बघा हे इथे मी दिलेले आहेत की हाजी अली दर्गा प्रकरण असेल किंवा कस्टोडियल डेथ प्रकरणे असतील, कारागृहातील आईंसोबत राहणाऱ्या मुलांच्या परिस्थितीत चौकशी आणि सार्वजनिक हिताच्या अनेक PIL प्रकरणामध्ये त्यांची सक्रिय भूमिका दिसून येते. ठीक आहे, हे माहिती त्यांच्याबद्दलची होती. सो नेक्स्ट बघा, आणि हे प्रश्न विचारले जातात जेव्हा पहिल्या वेळेला घडामोडी असतात, तर आयोगाला त्या गोष्टी खूप आवडत असतात. सो या गोष्टी आपल्याला फोकस करायच्या आहे की जेणेकरून तुमचे मार्क्स एक्झाम मध्ये कुठेही जाणार नाही. येतं लक्षामध्ये. तर बघा आता दुसरी न्यूज काय आहे, RTI कायद्यानुसार PM केअर्स फंड. आता PM केअर फंड काय आहे की आपल्याला माहित असेल की कोविडच्या पिरियडमध्ये मार्च 2020 ला PM केअर फंड स्थापन करण्यात आलेला होता. त्याचा उद्देश काय होता की आपत्ती, महामारी, आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी. ठीक आहे. तो आता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की PM केअर्स फंड हा सार्वजनिक प्राधिकरण मानला जात असला तरी दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला की माहिती अधिकार म्हणजे RTI कायद्याअंतर्गत गोपनीयतेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की न्यायालयाने स्पष्ट केले की माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तृतीय पक्षांना, म्हणजे ज्या काही थर्ड पार्टी असतील, त्यांना उपलब्ध असलेले गोपनीयतेचे संरक्षण सर्वत्र समान प्रमाणात लागू होते, मग ते संबंधित संस्था सार्वजनिक असो वा खासगी.
कारण बऱ्याच वेळेला याच्यावर डिबेट झालेली आहे की हा फंड सार्वजनिक आहे. सो याबद्दलची जेव्हा आरटीआय ऍक्टद्वारे माहिती मागवण्यात आली तर ती माहिती कशात येतात, म्हणजे ती माहिती देण्यात आलेली नाही. सो त्याचं म्हणजे नेमकं कारण काय आहे, त्याचं कारण हे आहे की त्याला संरक्षण आहे. ठीक आहे, बघा आपण पुढे जर बघितलं याबद्दल तर न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की न्यायालयाचा काय युक्तिवाद आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8 बघा, जो आरटीआय ऍक्ट आहे, आरटीआय ऍक्ट त्याच्या कलम 8 मध्ये काय होतं की जो व्यापक सार्वजनिक हित सिद्ध होत नाही, जेव्हा आपलं व्यापक सार्वजनिक हित सिद्ध होत नाही तोपर्यंत ती जी माहिती आहे ती गोपनीय राहते. ठीक आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की हा अधिकार वैधानिक आहे. वैधानिक म्हणजे कायद्याने बनलेला लॉ, पण तो संविधानिक नाही. संविधानिक कलम 21 मधून घेतलेला नाही. तो वैधानिक अधिकार असल्यामुळे त्याला काय आहे, गोपनीयता आहे. त्याच्यामुळे काय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट कायद्यानुसार पीएम केअर फंडला माहिती उघड करण्याची बंधनकारकता नसल्याने स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता यावरही प्रश्न विचारू शकतात. जेव्हा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न बनतील तेव्हा या पद्धतीचे स्टेटमेंट आयोग आपल्याला देऊ शकतो. ठीक आहे, या फंडाला आरटीआय कायद्याअंतर्गत पब्लिक ऑथॉरिटी मानले जात नाही, जसं की आता आपण बघितलं, आणि त्याची कायदेशीर जबाबदारी लागू होणार नाही. कशाची, माहिती देण्यासाठी. येते लक्षामध्ये. तो त्यामुळे याला काय करण्यात आलेलं आहे की हा गोपनीय ठेवण्यात आलेला आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरची न्यूज काय आहे की अनुगर्ग. आता या अनुगर्ग कोण आहे की ओडिशाच्या कोण आहेत, पहिल्या महिला मुख्य सचिव. ओडिशाच्या कोण आहे, पहिल्या महिला मुख्य सचिव. बघा, अनुगर्ग यांची ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या काय आहे, 1991 बॅचच्या अधिकारी आहेत. कुठले अधिकारी, IAS अधिकारी. जेव्हा आयोग प्रश्न बनवतो, जेव्हा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये देतात तर या पद्धतीचे ते काय करत असतात, प्रश्न विचारत असतात. पण आपल्यासाठी हे महत्वाचं फक्त इतकंच आहे की वन लाईनर जर प्रश्न आला, कारण ही ओडिशाची न्यूज असल्यामुळे महाराष्ट्रासाठी तेवढा रिलेव्हन्स त्याचा राहणार की नाही हे थोडंसं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे, हा मग जर महाराष्ट्राच्या जर आपल्याला मुख्य काय म्हणता येईल, आपल्याला मुख्य सचिव जे आहे, इकडे लिहितो, महाराष्ट्राच्या ज्या मुख्य सचिव होत्या महिला, तर त्या कोण होत्या, सुजाता सौनिक. ठीक आहे, तर आपल्यासाठी या महत्वाच्या, या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. आणि अनुगर्ग ज्या आहे त्या कोणाच्या आहे, त्या कुठल्या आहेत, त्या आहे ओडिशामधल्या. त्यानंतर काय, ओडिशाच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच महिला मुख्य सचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तो हा वन लाईनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता मुख्य सचिव काय असतो की हा राज्य शासनाच्या प्रशासनातील सर्वात वरिष्ठ नोकरशहा आणि मुख्यमंत्री याचा प्रमुख कोण असतो, सल्लागार असतो. हे थोडीशी जनरलिस्टिक इन्फॉर्मेशन आहे, तो आपल्याला तेवढंच एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुढची न्यूज बघूयात. आता बघा, आसाम हे कोण आहे, हेमंत बिस्व शर्मा. ठीक, आता बघा इथे पैसे मोजताना दिसत आहेत, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज आहे, पण कुठल्या महाराष्ट्रामधल्या नाही तर आसाम मधल्या. याचं कारण काय आहे की आसामने 8व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करणारे हे कुठलं आहे, पहिलं राज्य आहे. कोण, आसाम. बघा, ज्या पहिल्या घडामोडी मी म्हणत आहे त्या अतिशय आपल्यासाठी महत्वाच्या असतात. तो हे आपल्याला करूनच ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आसाम हे 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य आहे. राज्य सरकारने हा आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवा अटींचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेलं आहे. बरोबर. आता केंद्रात कुठलं, केंद्रासाठी पण 8वा वेतन आयोग. ठीक आहे, केंद्रासाठी काय होतं, 8व्या वेतन आयोगावर चर्चा सुरू होत्या आणि त्याच्या ज्या रंजना देसाई ज्या आहेत, रंजना देसाई या कोण होत्या, त्याच्या अध्यक्ष होत्या, त्याच्या चेअरमॅन होत्या 8व्या वेतन आयोगासाठी. सो ही एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवता येईल. आणि 8वा वेतन लागू करण्यासाठी आसाम हे पहिलं राज्य असणार आहे. सो ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. इथे लक्षामध्ये. आता काय की भारतात केंद्रीय वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केला जातो. हा वेतन आयोग असतो. राज्य सरकारे स्वतंत्र राज्य वेतन आयोग, म्हणजे आधी केंद्राचा येतो त्यानंतर राज्य सरकारी वेतन आयोग काय करत असतात, स्थापन करत असतात. बघा केंद्रात काय आहे सध्या 7वा केंद्रीय वेतन आयोग
लागू केलेला आहे, म्हणजे आयोग लागू आहे. सो 8व्यासाठी त्यामध्ये त्याची प्रोसेस सुरू आहे. ठीक आहे, तर आसाम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, सिद्धारामय्या. सिद्धारामय्या कोण आहेत? तर कर्नाटकचे कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. तर सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत, सर्वाधिक काळ. मग यांच्या आधी कोण होतं? तर यांच्या आधी असणार आहे देवराज उर्स. कोण असणार आहे? देवराज उर्स. यांचा कार्यकाळ मागे टाकून सिद्धारामय्या काय झालेला आहे? सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे हे कर्नाटकचे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. दोन कार्यकाळांमध्ये मिळून त्यांनी एकूण सर्वाधिक कालावधी मुख्यमंत्री पदावर काम केलेलं आहे. तो ही तेवढी काही रिलेव्हंट नाही, पण कदाचित जर विचारलं तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, पुढे बघूया. बघा, IICDEM 2026. आता हे IICDEM काय आहे? तर बघा, इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट. काय आहे? इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट. इथे तुम्हाला दिसत असेल की लोकतंत्र का आंतरराष्ट्रीय महासंग्राम. आता हे काय आहे? तर ही एक परिषद आहे ज्याचं आयोजन कोणी केलं होतं? तर याचं आयोजन केलेलं होतं आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर्फे. बरोबर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर्फे त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर न्यू दिल्लीमधील, म्हणजेच नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे. आता आयोग परत असे प्रश्न विचारतात की एखादी जर परिषद कुठे पार पडत असेल, एखादी परिषद कुठे होत असेल, तर ते कुठे झाली, कुठे आयोजित केली, आणि यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला देतात आणि त्यामध्ये हे फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. परत एक बघा इथे की परिषद 21 ते 23 जानेवारी रोजी, कधी? 21 ते 23 जानेवारी रोजी भारत मंडपम इथे काय झाली? पार पडलेली आहे. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा, आता याचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश बघा की लोकशाही व निवडणूक व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे, म्हणजे लोकशाही मजबूत राहण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी किंवा अजून त्याला कशा म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल, यासाठी हा त्याचा उद्देश होता. आता या परिषदेत विविध देशांचे निवडणूक आयुक्त, धोरणकर्ते व तज्ञ सहभागी. ऑफकोर्स एखादी परिषद जर कुठे होत असेल तर त्यामध्ये सगळे लोक इन्क्लूड होत असतात. आता या परिषदेची संकल्पना काय आहे? बघा, डेमोक्रेसी फॉर अन इन्क्लुसिव्ह, पीसफुल, रेझिलियंट अँड सस्टेनेबल वर्ल्ड, ही अशी थीम होती. आता कधी कधी बघा की यावरही प्रश्न विचारतात. प्रश्न कशावर विचारतात? की परिषदेची थीम काय होती, त्याची संकल्पना काय होती, येतं लक्षामध्ये? तो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे, म्हणजे जेणेकरून यावर जर प्रश्न विचारला तर तो कुठे जाणार नाही. आता बघा की ही जी परिषद आहे ही कोणी आयोजित केलेली होती? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. तर मग ही काय आहे? ही एक घटनात्मक संस्था. याचे जे फॅक्ट्स आहे काही ते पण आपण बघून घेऊ. ही एक घटनात्मक संस्था आहे. याचा घटनात्मक आधार काय आहे? तर अनुच्छेद 324. बघा, अनुच्छेद 324 ते 329 पर्यंत काय आहे? घटनात्मक म्हणजे घटनात्मक जी कलमे आहे निवडणुका रिलेटेड, सो ते त्यामध्ये दिलेली आहे. आणि याची स्थापना 25 जानेवारी 1950. 25 जानेवारी 1950 म्हणजेच काय? मतदार दिवस आहे ना. मतदार दिवस, या दिवशी आपण काय करतो? मतदार दिवस साजरा करत असतो. तो ही एक न्यूज होती ज्यामध्ये आपल्याला नवी दिल्ली हे लक्षात ठेवायचं आहे. भारत मंडपम इथे ती परिषद पार पडण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा आता दुसरी न्यूज काय आहे की कल्पेटा. आता कल्पेटा काय आहे की हे केरळमधील एक काय म्हणता येईल, शहर म्हणता येईल आपल्याला. भारतातील पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय. काय आहे तो? भारतातील पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय. आता या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा पण आयोग लक्ष देऊन राहतं की कुठल्या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की कुठल्या गोष्टी पहिल्या वहिल्या घडामोडी आहे ना. तो त्या हिशोब म्हणजे त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. बघा आता कल्पेट्टा डिस्ट्रिक्ट कोर्ट, कुठला आहे? डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हे केरळमध्ये कल्पेट्टा इथे स्थित आहे. येत आहे. त्यानंतर काय? 6 जानेवारी रोजी भारताचे सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश कोण आहे? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे? सूर्यकांत यांनी आभासी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन मोडला त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, आता हे भारताचे पहिले पूर्णपणे कागद विरहित म्हणजे पेपरलेस काय आहे ते
पेपरलेस जिल्हा न्यायालय बनलेलं आहे. सो यावर प्रश्न पडू शकतो येणाऱ्या परीक्षांमध्ये. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे. ठीक आहे. न्यायालयात ई फायलिंग, डिजिटल दस्तावेज आणि ऑनलाईन न्यायालयीन प्रक्रिया यांचा वापर केला जातो. ठीक. बघा आता हा काय या उपक्रमाचा उद्देश न्याय प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि काय कार्यक्षम बनवणे हा आहे. हा प्रकल्प ई कोर्ट्स मिशन मोड प्रोजेक्ट अंतर्गत न्याय व्यवस्थेच्या डिजिटलायझेशनचा भाग आहे. कशाचा भाग आहे तो? ई कोर्ट्स मिशन मोड प्रोजेक्ट. ठीक आहे, याचा तो भाग आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आणि हे ई कोर्ट्स प्रकल्प काय आहे? न्यायालयीन कामकाजाचे डिजिटायझेशन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा कुठला ई कोर्ट्स प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तो कोट्टम केरला हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आधार काय आहे? युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्यांनी काय केलेलं आहे? उदय नावाचा हा जो काही मस्कट आहे जो तुम्हाला इथे दिसत आहे, हा बघा काय आहे हा मस्कट, हा त्यांनी लॉन्च केलेला आहे. आता हा कशासाठी केलेला आहे? हा शुभंकर आधारच्या डिजिटल ओळख प्रणालीबाबत जागरूकता. जेव्हा या अशा काही गोष्टी असतात ते की नागरिकांना जागरूक करायसाठीच्याच या गोष्टी असतात. पण मग आपल्याला हे माहित असलेलं पाहिजे त्याचं नाव काय आहे ते उदय. हे कोणी लॉन्च केला? तर त्याचे जे अध्यक्ष आहे कोणाचे? UIDAI चे. त्याचे जे अध्यक्ष आहे कोण आहे? निळकंठ मिश्रा यांनी तिरुवनंतपुरम इथून काय केलेलं आहे? त्याचं अनावरण केलेलं आहे. सो ही गोष्ट पण आपल्याला इथे खूप महत्वाची असणार आहे. आता बघा उदय हा सुरक्षित डिजिटल ओळख तंत्रज्ञान आणि नागरिकांशी संवाद साधणे यांचे प्रतीक आहे. या उपक्रमाचा उद्देश आधार सेवांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास आणि समज वाढवणे हा आहे. ठीक आहे. तो त्यामध्ये काय आपल्याला फॅक्ट्स काय आहे की युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी आहे ना, याची जी स्थापना आहे ही कधी करण्यात आलेली आहे? 2009 मध्ये. याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 2009 मध्ये. पण जो आधारचा जो नंबर आहे, जो आपल्याला आधार नंबर मिळतो, तो कधी पहिला नंबर कधी मिळालेला आहे? तर 2010 मध्ये. कधी मिळालेला आहे? 2010 मध्ये. पण याची स्थापना जी आहे ती 2009 मध्ये आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की आधार प्रकल्पाचा उद्देश काय की प्रत्येक नागरिकाला अद्वितीय ओळख क्रमांक देणे आहे ना. आपल्याला आधार नंबर जो मिळालेला असतो तोच आहे. आणि ते कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? हे मिनिस्ट्री पण आपल्याला खूप महत्वाची आहे. सो हे इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंडरमध्ये काय येतं? हा आधार जो आहे तो या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. ठीक आहे. तो बघा ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची होती. नेक्स्ट चकमा. आता चकमा काय आहे? आपल्याला जर एडीसी माहित असेल, एडीसी म्हणजे काय? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कोर्ट, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल. ठीक आहे. राज्य मंत्रिमंडळाने कुठे? राज्य मंत्रिमंडळाने मुदतवाढीला विरोध केला असूनही मिझोरमच्या राज्यपालांनी सततच्या राजकीय अस्थिरतेचे कारण देऊन काय केलेलं आहे? तिथे 6 महिन्यांसाठी काय केलेलं आहे? राष्ट्रपती राजवट वाढवलेली आहे. बरोबर. आता हा चकमा कुठलेला आहे? की हा आहे मिझोरम मधला भाग. हे बघा, हे इथे तुम्हाला मॅप मध्ये दिसतंय. हा मिझोरम आहे आणि हे मिझोरम मधली काय आहे? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहे. आता ते काय असतं की ही परिषद असते जे चकमा जमातीसाठी स्थापन केलेली एक स्वायत्त परिषद आहे. म्हणजे तिथले जे काही काय म्हणता येईल एसटी वर्ग आहे किंवा त्यांचे जे स्वशासन, त्याला काय म्हणता येईल? स्वशासन करण्यासाठीची जे काउन्सिल आहे ती म्हणजे काय असतं? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल. म्हणजे त्यातले जे निर्णय आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिथले जे स्थानिक लोक असतात ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात आणि त्याच्यासाठी या काय ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स बनवलेल्या असतात. ठीक आहे. आता ही परिषद कुठली आहे? तर ही मिझोरम मधली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हा इथे मॅप मध्ये तुम्ही बघू शकता. नेक्स्ट काय की प्रशासकीय अडचणी आणि राजकीय अस्थिरतेमुळे राज्यपालांनी परिषद आता ती जी ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल होती ती काय केली? राज्यपालांनी बरखास्त केलेली आहे. त्या अनुषंगाने हे न्यूज होती. तर बघा चकमा स्वायत्त जिल्हा परिषद स्थापना कधीची आहे? 1972 ची आहे ही परिषद. आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? जेव्हा याच्यावर प्रश्न विचारले जातील तर ही परिषद 6th शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन
याच्या अंतर्गत कार्य करते आणि ज्याचा अनुच्छेद काय आहे 244 सब कलम 2 अंतर्गत ती स्थापन केल्या जाते. सो आता या ज्या एडीसीज आहेत या कुठे कुठे आहेत हे बघा. एटीएम में मनी नहीं, एटीएम में मनी नहीं. आता हे काय आहे एटीएम में मनी नाही? हे एक ट्रिक आहे की ज्याच्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम, काय आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम हे जे 6 शेड्यूल मध्ये येतात. जे भारतीय राज्यघटनेचे जे शेड्यूल्स आहेत त्याच्या कुठल्या 6 शेड्यूल मध्ये येणारी हे राज्य आहे आणि त्यामध्ये या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल येत असतात. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. समोरची बघा, हे कोण आहेत? प्रवीण वशिष्ठ. प्रवीण वशिष्ठ दक्षता आयोग म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, ज्याला आपण काय म्हणतो सतर्कता आयोगाचे जे आयुक्त आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी राष्ट्रपतीद्वारे करण्यात आलेली आहे. ठीक आहे, इथे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. आता केंद्रीय दक्षता आयोग हा केंद्रीय सरकारी विभागांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्य करणारा आयोग आहे. हा आयोग काय करतो तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करत असतो आणि त्याची हे काय आहे संस्थात्मक प्राधिकरण आहे, सर्वोच्च संस्थात्मक प्राधिकरण आहे. आता दक्षता आयुक्ताचे मुख्य कार्य म्हणजे काय की भ्रष्टाचाराविरोधी उपाययोजनांवर देखरेख ठेवणे आणि तपास प्रक्रियेचे मार्गदर्शन करणे. भ्रष्टाचाराविरोधी जे काही तपास प्रक्रिया आहे त्यासाठी हे काय करत असतं मार्गदर्शन करत असतं. आता बघा याच्यामध्ये नेक्स्ट स्लाइडवर आपण बघू. बघा याचे जे फॅक्च्युअल नोटला जर काही क्वेश्चन बनतील तर त्याच्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे आपल्याला. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन याची स्थापना कधी 1964 मध्ये करण्यात आलेली होती. तर याच्यासाठीची समिती कुठली होती तर ही समिती होती के संथानम. कुठली समिती होती? के संथानम. या के संथानम समितीच्या शिफारशींवर काय याची स्थापना करण्यात आलेली होती. बरोबर. आणि याला वैधानिक दर्जा कधी मिळाला तर 2003 मध्ये. मग याच्यामध्ये निवड समितीमध्ये कोण असतात तर पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे तिघजण मिळून काय करत असतात निवड करत असतात त्या व्यक्तींची. त्यांचा कार्यकाळ 4 वर्षे किंवा 65 वर्षे. ठीक आहे. आणि त्यामध्ये एक मुख्य दक्षता आयोग आणि 2 काय म्हणता येईल आपल्याला व्हिजिलन्स कमिशनर हे त्या ठिकाणी त्या बॉडीमध्ये इन्क्लूड असतात. ठीक आहे. सो प्रवीण वशिष्ठ हे नाव आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काय आहे अनारक्षित प्रवर्गातील जागांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय. आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे निर्णय दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने अनारक्षित म्हणजेच UR अनरिझर्व्ड, ठीक आहे, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी चा हा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने काय केलं न्यायालयाने स्पष्ट केले की अनारक्षित प्रवर्गातील जागा सर्व उमेदवारासाठी खुल्या असतात. आता ही न्यूज कशासाठी आहे बघा. SC ST OBC उमेदवारा गुणवत्तेच्या आधारे अनारक्षित जागांवर निवड होऊ शकते. म्हणजे SC ST OBC कॅटेगरीतले जर कुठले उमेदवार असतील आणि त्यांना जर ओपन काय म्हणता येईल जे अनरिझर्व्ड कॅटेगरीपेक्षा म्हणजे त्या लेवलचे त्यांना मार्क्स येत असतील तर त्यांचं जे इन्क्लूड आहे त्यांना कुठे इन्क्लूड करणार आहे ते कुठे इन्क्लूड करणार आहे तर अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये. आणि याच अनुषंगाने हा काय न्यायालयाचा निर्णय आलेला होता. ठीक आहे. बघा या निर्णयामुळे मेरिट आणि समान संधी या तत्वांना अधोरेखित करण्यात आले. आता समान संधी कुठे येते आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16 मध्ये काय सार्वजनिक रोजगार. आर्टिकल 16 कशाशी संबंधित आहे सार्वजनिक रोजगारासंबंधी आणि आर्टिकल 14 कशाची समानतेची. तर हा त्यांच्यावर अन्याय व्हायला नको त्या अनुषंगाने हा निर्णय देण्यात आलेला आहे. ठीक आहे. येते लक्षामध्ये. हा निर्णय संविधानातील समानतेच्या तत्वाशी सुसंगत असल्याचे काय केलेले आहे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात त्यांनी काय म्हटलेलं आहे की अनारक्षित प्रवर्ग ही एक अशी जागा आहे जिथे गुणवत्तेचे निर्धारित निकष पूर्ण करणारा कोणताही नागरिक निवडला जाऊ शकतो. कशाचे गुणवत्तेचे निर्धारित निकष पूर्ण करणारा कोणताही
नागरिक निवडला जाऊ शकतो. या जागांमधून गुणवान आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळणे हे काय आहे म्हणतात, समानतेच्या घटनात्मक हमीचं काय उल्लंघन ठरणार आहे. तो त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. समोर बघा काय आहे, पेसा पंचायत एक्सटेन्शन फॉर शेड्यूल एरियाज. हे बघा इथे एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज. आता हे काय आहे की झारखंड राज्यात तब्बल 25 वर्षानंतर, किती, तब्बल 25 वर्षानंतर पेसा कायदा काय करण्यात आलेला, लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता झारखंड राज्याची स्थापना कधी झालेली होती, तर ती झालेली होती 2000 मध्ये. मात्र पेसा नियमाची अंमलबजावणी कधी करण्यात येणार आहे, ते 2025-26 मध्ये. ठीक आहे. आता हा ऍक्ट कधी आहे, कधीचा आहे, 1996चा. 1996 पासून हा कायदा काय झालेला आहे, तो लागू करण्यात आलेला आहे. आणि याचं पेसा लागू करणारा पहिलं स्टेट कुठलं होतं, तर MP. ठीक आहे. आणि यामध्ये एक महत्वाचं काय आहे की पेसा ऍक्ट अजून कुठल्या राज्यात लागू करणं बाकी आहे. म्हणजे जे बघा की आपले ओडिसा जे आहे, कुठलं, ओडिसा जे राज्य आहे त्यामध्ये अजूनही पेसा ऍक्ट हा लागू केलेला नाही. म्हणजे आता एक शेवटच ते असं राज्य बाकी आहे की ज्याच्यामध्ये हा जो पेसा ऍक्ट आहे तो लागू करणे बाकी आहे. ठीक आहे. तर बघा आता या कायद्यामुळे काय होतं, ग्रामसभेला स्थानिक संसाधनांवर नियंत्रण आणि विकास निर्णयामध्ये महत्वाची भूमिका मिळते. म्हणजे जिथले जे स्थानिक लोक असतात तर त्या संसाधनावर नियंत्रण कोणाचं राहणार आहे, तर ते स्थानिक लोकांचं राहणार आहे. त्याचा उद्देश काय आहे की आदिवासी समाजाचे स्वशासन, सांस्कृतिक संरक्षण आणि संसाधनांवरील अधिकार मजबूत करते जेव्हा हा पेसा ऍक्ट लागू होतो. आता हे कुठे दिलेलं आहे, हे 10 राज्य आहे. हे 10 राज्य कुठे आहे, तर 5व्या अनुसूचीमध्ये. बघा मगाशी आपण कुठली 6वी अनुसूची बघितली होती, शेड्यूल 6. त्याच्यामध्ये काय होतं, ATM में मनी नाही, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्याच्यात 3 राज्य होती, आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि मेघालय, हे 4 राज्य होती. पण 5व्या अनुसूचीमध्ये किती राज्य आहेत, तर 5व्या अनुसूचीमध्ये किती राज्य आहेत, तर 10 राज्य आहे. आणि त्यामध्ये आता फक्त ओडिसामध्ये पेसा ऍक्ट लागू झालेला नाही. सो हेही प्रश्न परीक्षेला अधूनमधून विचारले जाण्याचे चान्सेस असतात. किंवा आता महाराष्ट्रामध्ये कधी लागू केला, किंवा नेमकाच कुठल्या राज्यामध्ये आता पेसा ऍक्ट 25 वर्षानंतर लागू केला, किंवा कुठल्या राज्यामध्ये पेसा ऍक्ट लागू करणे बाकी आहे, तो कुठे, ओडिसामध्ये अजून बाकी आहे. ठीक. नेक्स्ट बघा 77वा प्रजासत्ताक दिन 2026. आता हे इथे तुम्ही बघू शकता की हे 2 व्यक्ती आपल्याला दिसत आहे. हे कोण आहे, उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा हे आहेत ते. यांचा काय संदर्भ आहे बघा, भारताने 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला 26 जानेवारीला. हा सोहळा कुठे, कर्तव्यपथ इथे पार पडला. कुठे पार पडला, कर्तव्यपथ. आता कर्तव्यपथलाच आधी काय म्हणत होते, राजपथ. ठीक आहे, त्याला आधी काय म्हणत होते, राजपथ. तर इथे हा सोहळा पार पडला. 26 जानेवारी 2026 रोजी वंदे मातरमची 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर या संकल्पनेवर आधारित भारताने हा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे हा काय केलेला आहे, साजरा केलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्या समारंभाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ती हे 2 व्यक्ती आहेत. ठीक आहे. तर त्यांचे काय, हे कोण आहेत, तर हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष कोण, अँटोनियो कोस्टा ही व्यक्ती. ठीक आहे. हे कोण आहे, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे अँटोनियो कोस्टा. आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा कोण, उर्सुला वॉन डेर लेयन. सो या खूप महत्वाच्या आहे, कारण या ज्या काही घटना आहेत म्हणजे कुठली, प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यातली थीम काय आहे, त्यावर प्रमुख पाहुणे कुठले, हे विचारणार म्हणजे विचारणार कुठे ना कुठे या परीक्षेला, MPSCच्या परीक्षेला हे प्रश्न ते विचारणार. त्याच्यामुळे ही नावं आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आता पुढे बघा, आता जेव्हा आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो कर्तव्यपथवर, तर तिथे काय करत असतो आपण, तिथे मार्चिंग होत असते, परेड होत असते. या टाईपचे तुम्ही टेब्लू बघत असाल, है ना. याला आपण काय म्हणतो, परेडमध्ये स्वातंत्र्य का मंत्र वंदे मातरम आणि समृद्धी का मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पनावर आधारित एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. अगेन फॅक्ट्स आहे, फॅक्ट्स या गोष्टी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत.
आता बघा परेड पुरस्कार विजेत्यांची यादी. इथे काय आहे, परेड पुरस्कार विजेत्यांची यादी. म्हणजे हे जे काही चित्ररथ आहे त्याला आपण काय म्हणत असतो, चित्ररथ. हे दिसते इथं, हा महाराष्ट्राचा आहे, हा केरळाचा आहे. सो हे सगळे चित्ररथ तिथून जात असतात आणि त्यावर काय त्यांची काय निवड होत असते आणि त्यांची विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जात असते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाला राज्यामध्ये कुठला क्रमांक मिळालेला आहे, प्रथम क्रमांक. हायली इम्पॉर्टंट काय आहे ही गोष्ट, एकदम हायली इम्पॉर्टंट आहे, कारण महाराष्ट्राला तो पहिला क्रमांक मिळालेला आहे. सो त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्याला व्हेरी व्हेरी काय म्हणता येईल, इम्पॉर्टंट आहे. बघा आता सर्वोत्तम मार्चिंग तुकडी भारतीय नौदल आणि दिल्ली पोलीस सीएपीएफ सहाय्यक दले यांच्यासाठी मिळालेला आहे सर्वोत्तम मार्चिंग तुकडी. त्यानंतर सर्वोत्तम चित्ररथ, हे जे काही चित्ररथ आहे बघा, पहिला कोण आहे, महाराष्ट्राचा हा चित्ररथ आपण इथे बघू शकतो. त्यानंतर दुसरा कुठला आहे, जम्मू आणि काश्मीर JNK. आणि तिसरा कुठला आहे, केरळ. तर महाराष्ट्राची थीम आपल्याला माहित आहे गणेशोत्सव, आणि केरळची काय होती, सॉरी जम्मू काश्मीरसाठी काय होती की हँडीक्राफ्ट्स अँड फोक डान्स यावरची त्यांची थीम होती. आणि केरळासाठी काय होती की वॉटर मेट्रो अँड 100% डिजिटल लिटरसी. जर आपल्याला माहित असेल तर केरळानं ती डिजिटल लिटरसी अचीव केलेली आहे, ते पहिलं राज्य बनलेलं आहे. आणि त्या केरळामध्येच वॉटर मेट्रो जी आहे ती पण सुरू झालेली आहे. सो त्यांची थीम जी आहे ती त्यावर आधारित होती. सो या थीम सुद्धा आपल्याला स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये म्हणा किंवा सिंगल लाईन मध्ये आपल्याला विचारू शकतात. सो त्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप काय असतात, महत्वाच्या असतात. समोर बघा, समोर काय आहे की सर्वोत्तम चित्ररथ. आता हे कुठले आहे, हे कुठले आहे, हे आहे केंद्रीय विभागाचे. तर केंद्रीय विभागामधून कोणाचा नंबर आलेला आहे, सांस्कृतिक मंत्रालयाचा. ठीक आहे, सो संस्कृती मंत्रालयाचा नंबर आलेला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर विशेष पुरस्कार, विशेष पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वंदे मातरम नृत्य समूह. जो नृत्य समूह होता वंदे मातरम, त्यांना काय केलं, देण्यात आलेला आहे, विशेष पुरस्कार देण्यात आलेला आहे. या गोष्टी आपल्याला काय लक्षात ठेवाव्या लागेल. त्यानंतर ऑनलाईन पोलनुसार बघा, त्या तर जे प्रथम क्रमांक आलेले आहेत ते तर वेगळे होते, पण ज्या ऑनलाईन पोलनुसार जे निवड करण्यात आलेली आहे किंवा ज्यांना सर्वोत्तम जी निवड करण्यात आलेली आहे, त्यामध्ये काय मार्चिंग दलमध्ये आसाम रेजिमेंटला नंबर मिळालेला आहे. सीएपीएफ इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम मार्चिंग कंटिंजेंट सीआरपीएफ ला सुद्धा इथे या ठिकाणी नंबर आलेला आहे. त्यानंतर शीर्ष 3 सर्वोत्तम झाकी, शीर्ष 3 सर्वोत्तम झाकी याच्यामध्ये याच्यामध्ये काय कुठले राज्य आहेत, कुठले राज्य आहे याच्यामध्ये, तर गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. कोण आहे, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरची न्यूज कुठली येते, त्यानंतरची न्यूज काय आहे, मासिक पाळीच्या आरोग्य मूलभूत अधिकार. आता मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये काय आहे, मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 मध्ये काय आहे, मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 21 मध्ये देण्यात आलेला आहे, म्हणजे कलम 21 मध्ये. आता कलम 21 मध्ये कुठला अधिकार अजून समाविष्ट करण्यात येणार आहे, सो बघा, मासिक पाळीचे आरोग्य आता हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट होणार आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने मासिक पाळीचे आरोग्य म्हणजेच मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट हे महिलांचे मूलभूत अधिकाराशी संबंधित असल्याचे स्पष्ट केलेले आहे. आता हा मूलभूत अधिकार असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लँडमार्क जजमेंट या ठिकाणी आलेला आहे, डॉक्टर जया ठाकूर वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, या संबंधितचा तो निकाल आहे. तर न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की स्वच्छता, आरोग्य
आणि सॅनिटरी उत्पादने उपलब्ध होणे हे महिलांच्या सन्मानपूर्वक जीवनाच्या अधिकाराशी संबंधित आहे. सन्मानपूर्वक जीवन का, कारण हा कुठे येतो मग राईट टू लाईफ मध्ये, राईट टू लाईफ कलम 21 मध्ये बघा. अधिकार आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार अंतर्गत येतो. सो हायली इम्पॉर्टंट काय आहे, हायली इम्पॉर्टंट हा तुम्ही लक्षातच ठेवा की हा कुठल्या अधिकारामध्ये अंतर्गत करण्यात आलेला आहे. तर कलम 21 हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. बघा आता शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीशी संबंधित स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केलेलं आहे. हे कुठे, घरीच नाही तर कुठे, सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय इथे सुद्धा त्या गोष्टीचा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे की महिलांचे आरोग्य, सन्मान आणि समान संधी, बघा इथे समान संधी सुद्धा सुनिश्चित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता आर्टिकल 21 काय सांगता आपल्याला, मग आर्टिकल 21 बघा काय सांगता. आर्टिकल 21 नुसार जगण्याचा अधिकार म्हणजे राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार म्हणजे राईट टू लाईफ हा प्रत्येक नागरिकांचा सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार आहे. आणि या मूलभूत अधिकारामध्येच काय या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. तर यात केवळ जिवंत राहणे, बघा तुम्ही फक्त जिवंत आहात याला अर्थ नाही, केवळ जिवंत राहणे नाही तर सन्मानाने, प्रतिष्ठापूर्वक आणि निरामय निरोगी जीवन जगण्याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. यातच काय आहे, शांततेचं जीवन, स्वच्छ पर्यावरण आणि उपजीविकेच्या हक्कांचाही अंतर्भाव होतो. म्हणजे आर्टिकल 21 हा खूप साऱ्या गोष्टींना इन्क्लूड करणारा असा काय म्हणता येईल अनुच्छेद त्या ठिकाणी तिथे आहे. आणि त्यामध्येच हा जो मासिक पाळीचे आरोग्य हा जो आहे हा तिथे काय इन्क्लूड करण्यात आलेला आहे. अगेन आर्टिकल 21 आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हॅलो सर, हे स्क्रीनवरला स्लाइड गायब झालेले आहेत. हे कुठला काहीतरी, हा हे असं आलं. खरंच गेले का सर? चालूच आहे ना? हो ते सुरूच आहे, मी ट्राय करून बघितलं. म्हणजे काही दाबलं होतं का? ते कदाचित कुठेतरी नमस्कार. हो थांबू नका. स्टॉप नाही केलं. नाही स्टॉप नाही. हो बघा नेक्स्ट काय आहे, संपन्न पेन्शन पोर्टल.
संपन्न पेन्शन पोर्टल उमंग पोर्टल सह काय करण्यात आलेलं आहे, एकत्रित करण्यात आलेलं आहे. आता हे संपन्न पेन्शन पोर्टल कशाशी रिलेटेड आहे, अजून आयोग काय करतात की अशा टाईपचे पोर्टल आपल्याला देत असतात आणि त्यावर ते प्रश्न विचारत असतात की हे पोर्टल जे आहे हे कुठल्या मंत्रालयाशी संबंधित आहे किंवा कोणी याला लॉन्च केलेलं आहे, कुठल्या कशाशी त्या काय म्हणतील निगडीत आहे. सो बघा, संपन्न हे पेन्शन व्यवस्था पोर्टल उमंग पोर्टल सह काय करण्यात आलेलं आहे, एकत्रित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर संपन्न संपन्न म्हणजे काय, सिस्टीम फॉर अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट पेन्शन, हे दूरसंचार विभागाचा म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे. आता मग हे जे आहे हे कुठे करण्यात आलेलं आहे, उमंग सोबत एकत्रित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर या एकत्रीकरणामुळे पेन्शन धारकांना उमंग ऍपद्वारे, हे आपण काय केलेलं आहे, एक ऍप बनवलेलं होतं आय थिंक 2017 मध्ये. तो हे उमंग ऍपद्वारे पेन्शनशी संबंधित सेवा सहज उपलब्ध करून देतात. सो त्यामुळे त्या काय करण्यात आलेलं आहे, तिथे एकत्रित करण्यात आलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे की डिजिटल गव्हर्नन्स मजबूत करणे आणि नागरिकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करू देणे, म्हणजे सरकारी सेवा देणे, हा त्याचा एकमात्र उद्देश आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उमंग ऍप जे आहे ते कधी सुरू करण्यात आलं होतं. सो 2017 मध्ये उमंग ऍप सुरू करण्यात आलं होतं. त्याचा उद्देश काय होता की केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवांचा एकाच ऍपद्वारे लाभ देणे. आताच आपण जे बघितलेलं, यासोबत काय केलेलं आहे, संपन्न जे पोर्टल आहे ते अशी एकत्रित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. उमंग ऍप हे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानाअंतर्गत. सो यावरही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल. कारण काय आहे की कधी कधी ते कुठल्या मंत्रालयाशी निगडित आहे या संबंधीचे प्रश्न आयोग आपल्याला विचारत असतो. ठीक आहे. समोर बघा, समोर काय आहे, उत्तराखंड समान नागरी संहिता सुधारणा. आता ही न्यूज आपल्याला बऱ्याच जणांना माहित असेल, हा सुधारणा आहे, एवढी आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात राहू द्या की उत्तराखंड हे काय होतं, फर्स्ट स्टेट होतं, पहिलं राज्य जिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आला स्वातंत्र्यानंतर. तसं जर बघितलं गेलं तर तसं पहिलं स्टेट कुठलं आहे, गोवा आहे, पण ते स्वातंत्र्याच्या आधी तिथे लागू करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या, त्या दोनच गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे. त्यानंतर काय, त्याचा उद्देश जो आहे तो आहे विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक. चार गोष्टी, विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक यांसारख्या नागरी बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान कायदे लागू करणे हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढली न्यूज काय सांगते, पुढली न्यूज काय आहे आपल्याकडे, SIR. आता SIR म्हणजे काय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. मतदार यादी फेर तपासणीसाठी आधार वैध पुरावा, यावर खूप साऱ्या डिबेट डिस्कशन सुरू होतं. कारण जेव्हा बिहार किंवा आसाममध्ये SIR ची काय पडताळणी सुरू होती, फेर तपासणी सुरू होती, तेव्हा काय होतं, आधार वैध आहे की नाही यामुळे बरेचसे लोक जे आहे ते मतदार यादीतून वगळले गेले होते. सो त्या अनुषंगाने हे खूप महत्वाचं आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की मतदार यादीच्या विशेष सखोल फेर तपासणीमध्ये आधारला ओळख दस्तऐवज म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयाचे काय केलेले आहे, त्यांनी समर्थन केलेले आहे. त्यानंतर न्यायालयाने काय स्पष्ट केले की आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे तो तुमचा नागरिकत्वाचा पुरावा नाही, परंतु निवडणूक कायद्याअंतर्गत तो वैध ओळखपत्र म्हणून वापरला जाऊ शकतो. पण असं नाही की निवडणूक म्हणजे जेव्हा काय म्हणते फेर तपासणीसाठी जेव्हा तो तुम्ही पुरावा दाखवाल तर तो त्यांना मान्य करावा लागेल. सो त्या 12वा पुरावा म्हणून आधारला तिथे काय करण्यात आलेलं आहे, स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता बघा, SIR म्हणजे काय, SIR म्हणजे काय,
की यामध्ये काय होतं की जे आपली मतदार यादी असते त्याची विशेष व सखोल फेर तपासणी करण्याची ही एक प्रक्रिया आहे, जेणेकरून वैध नागरिक किंवा मतदार कुठले किंवा अवैध कुठले यावर त्या गोष्टी परिणाम करण्यासाठी म्हणजे परिणाम करणाऱ्या गोष्टी आहे. सो त्यामध्ये SIR हा खूप महत्वाचा आहे. या प्रक्रियेमध्ये मतदारांची ओळख पडताळणी, नावांची शुद्धता आणि डुप्लिकेट नोंदी या काढून टाकणे यावर अधिक भर दिलेला आहे. आधार कार्डमुळे मतदारांची ओळख अधिक अचूकपणे पडताळणे काय होणार आहे, शक्य होणार आहे. ठीक आहे. यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक, मग ही मतदार यादी काय करायची आहे, अधिक पारदर्शक आणि अचूक करायची आहे. यासाठीच हे SIR आहे. ठीक. तो आपल्याला लक्षात काय ठेवायचं होतं की आधार आता त्यामध्ये कन्सिडर म्हणजे पुरावा म्हणून कन्सिडर केला जाणार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. ठीक. आता नेक्स्ट बघा, महिमा स्टँड फॉर महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी ऍडव्हान्समेंट. आता हे काय आहे, त्या चित्रामध्ये तुम्ही इथे बघू शकता. देवेंद्र फडणवीस आहे, म्हणजे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य व मार्गदर्शन या स्कीम मधून काय करणार आहे, दिले जाणार आहे, आणि याची घोषणा ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आता ही घोषणा कोणी केली, हे महाराष्ट्र सरकारने. महिमा देऊ शकतात आणि हे कुठल्या राज्याशी संबंधित आहे यावर क्वेश्चन विचारू शकतात. सो त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे असल्यामुळे आपल्यासाठी काय ते खूप महत्वाचे आहे. महिमाचे संपूर्ण रूप आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर या संस्थेचा उद्देश काय आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, असं नाही देशभरातील, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि कुशल मनुष्यबळाला परदेशातील, बघा काय म्हटलेलं आहे, परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधी या उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. काय करणार आहे, त्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. ही संस्था विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांना सुरक्षित व नियोजित आंतरराष्ट्रीय स्थलांतरासाठी मार्गदर्शन करेल. का, कारण या विदेशासाठीच्या ज्या संधी आहेत त्याचं जे स्किल आहे ते आपल्याला कोण देणार आहे, तर ही महिमा देणार आहे ही संस्था. तसेच कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि परदेशातील संस्थांशी सहकार्य वाढवण्यासाठी, आणि आपल्याला त्यासाठी लागणारे जे स्किल आहे तेही मोहिमेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे. आणि याला दैनंदिन कामासाठी, अगेन हे इम्पॉर्टंट का, कारण आयोग पुन्हा प्रश्न विचारत असतो की एखाद्या संस्थेचं कार्यालय कुठे आहे, मुंबई, दिल्ली असे ते ऑप्शन देत असतात. सो त्यामुळे मुंबई किंवा या ठिकाणी ते तुम्हाला पुणे देऊ शकतं. आपल्याला वाटतं हो बाबा असेल, पण परंतु त्याचं कार्यालय कुठे आहे, दैनंदिन कामकाजासाठी मुंबई. आणि 5 काय असणार आहे, विभागीय कार्यालय असणार आहे. मग विभागीय कार्यालय कुठे, जसं पुणे आहे, नाशिक आहे, किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, किंवा नागपूर असेल. ठीक आहे. आणि अमरावती. तो या ठिकाणी काय असणार आहे, विभागीय कार्यालय असणार आहे. आणि त्यासाठीचं जे इनिशियल भांडवल आहे ते 2 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. ठीक आहे. MPSC तर फॅक्च्युअल नोट्सला पण जातो, तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणजे पहिली महिला मुख्यमंत्री कोणी मिळालेली नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून कोण आहे, सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला काय आहे, मिळालेले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे तत्कालीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काय केलेलं आहे, 31 जानेवारी 2026 रोजी सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची काय केलेली आहे, शपथ दिलेली आहे. ठीक आहे. हे बघा, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आणि एकूण 11व्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे. एकूण 11व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी देण्यात आलेला आहे. हे तितकंसं महत्वाचं नाही, पण ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता जेव्हा काही अशा महत्वाच्या व्यक्तींची कुठे नियुक्ती होत असते किंवा ते पदभार सांभाळत असतात,
तो त्यांच्या पर्सनल लाईफवरती क्वेश्चन आयोग नेहमीच बनवत असतो. तर त्यांच्याबद्दल आपण माहिती बघून घेऊया. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी. त्यांचे बालपण तेर, कुठल्या आहेत त्या? तेर, धाराशिव येथे गेलेले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या काय आहे? बहीण आहे, म्हणजे राजकारणाशी त्यांचा संबंध होता. 1885 मध्ये तिने झालेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे? अजित पवारांशी लग्न केलेलं आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून प्रेरित होऊन काटेवाडी प्रकल्प सुरू केला. काय केला? काटेवाडी प्रकल्प सुरू केला. हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा स्टेटमेंट मध्ये काय करणार, तुम्हाला 1, 2, 3 असे काहीतरी स्टेटमेंट देतील, तेव्हा या टाईपचे प्रश्न आयोग आपल्याला नेहमी काय करत असतो? विचारत असतो. मग काय आहे? काटेवाडी प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे. ग्राम मोहिमेचे नेतृत्व करून निर्मल ग्राम स्वयंसेवा चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. ठीक आहे, ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यानंतर अजून त्यांनी काय केलेलं आहे? बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी मेघदूत प्रोजेक्ट, अजून एक इम्पॉर्टंट, मेघदूत प्रोजेक्ट हा त्यांच्याशी संबंधित आहे. विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून काम करत आहे. कुठल्या? विद्या प्रतिष्ठान. तिथलं जे काही विद्या प्रतिष्ठान आहे त्याच्या काय आहे? त्या विश्वस्त आहे. अजून हे बघा, हे पण हायली इम्पॉर्टंट काय आहे इथे? एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची त्यांनी काय केली? संस्था स्थापन केलेली आहे. आणि ती संस्था कशासाठी स्थापन केलेली आहे? की जलसंवर्धन आणि वृक्षारोपणसाठी, यासाठी ती संस्था काय करत असते? काम करत असते. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया. त्यानंतर 2024च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती आणि तब्बल 1.5 लाख मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. ठीक आहे. सो त्यानंतर काय, त्यांना कुठे पाठवण्यात आलेलं होतं? राज्यसभेवर. तो जेव्हा अजून स्टेटमेंट एमपीएससी बनवत असते तर ते इथे काय करत असतात? आपल्याला फिरवत असतात. कधी ते विचारतात की त्या लोकसभेवर निवडून आल्या है ना, त्या ऍक्च्युअली राज्यसभेच्या सदस्य म्हणून राहिलेल्या आहे. सो या गोष्टी आपल्याला काय करावं लागेल? लक्षात ठेवाव्या लागेल. आयोग नेमका कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारणार आणि यामध्ये विचारण्यासारखं भरपूर काही आहे. सो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे इथे आपण काय बोललेलं आहे? सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची आपण सगळी माहिती बघितलेली आहे. आता नेक्स्ट बघा, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडायला नको हवी होती. अजित अनंतराव पवार जेव्हा ते मुंबईवरून बारामतीला जात होते तर त्यांचा काय विमान अपघातात निधन झालेलं आहे. आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. कारण महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांचं काय विमान अपघातात निधन झालेलं होतं. सो ही खूप काय म्हणतात, आयोगाच्या दृष्टीने खूप महत्वाचे इन्फॉर्मेशन ते आपल्याला विचारू शकतात किंवा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. कारण यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामुळे ही स्लाइड थोडीशी आपल्याला मोठी वाटेल. तर बघा, त्यांच्या संबंधित आपण जाणून घेऊया. त्यांचा जन्म कुठे? देवळाली प्रवरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं मूळ गाव कोणतं? काटेवाडी. जे आता आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी प्रकल्प सुरू केलेला होता. तर यांचं मूळ गाव अजित पवारांचं कुठे आहे? काटेवाडी. अनंतराव पवार जे शरद पवारांचे भाऊ आणि कोणाचे? अजित पवार यांचे काय आहे ते वडील. त्यांचं अपघाती निधन कधी झालं? तर 28 जानेवारी 2024 ला. आता प्रश्न आला तर कुठे येईल? 1982 राजकारणात प्रवेश केलेला आहे. कुणी? अजित पवारांनी. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना या संचालक मंडळावर त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि तिथून त्यांनी काय केलेलं आहे? तिथून राजकारणात त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यानंतर बघा, 1991 ते 2007 पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते काय राहिलेले? अध्यक्ष आणि तब्बल 16 वर्ष ते अध्यक्ष राहिलेले आहे. सो अगेन आयोगाच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर काय 1991 मध्ये काय
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून गेलेले होते. कुठून? बारामती लोकसभा मतदारसंघातून 1991 मध्ये. आणि नंतर काय केलं त्यांनी? शरद पवारांसाठी राजीनामा दिलेला आहे आणि परत ते कुठे आलेले आहे? परत ते आलेले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि मग तिथूनच बारामती मतदारसंघातूनच काय केलेलं आहे? ते 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे आणि सलग ते आमदार राहिलेले आहेत. तर 1991 ते 2026 पर्यंत असा त्यांचा 8 वेळा आमदारचा कार्यकाळ राहिलेला आहे. तो ही गोष्ट खूप महत्वाची. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल 6 वेळा, विक्रमी 6 वेळा. आता इथे तुम्हाला हे वर्ष दिसत असतील. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 मध्ये, त्यानंतर डिसेंबर 2012 मध्ये, त्यानंतर 2019 ते 29 सप्टेंबर 2022, त्यानंतर 2 जुलै ते 2023 ते 2024 मध्ये, आणि शेवटी 5 डिसेंबर 2024 पासून 28 जानेवारी 2026 पर्यंत असे तब्बल 6 वेळा काय राहिलेले आहेत? ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यामध्ये बघा त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. किती? 11 वेळा. सो ही गोष्टही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण आयोग विचारू शकतो. तो हे दुसऱ्या नंबरवर राहिलेलं आहे. का? कारण पहिल्या नंबरवर कोण आहे? शेषराव वानखडे यांनी सुद्धा अर्थसंकल्प, यांनी बहुतेक 13 वेळा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. कोणी? बॅरिस्टर शेषराव वानखेडेंनी. आणि त्यानंतर जर नंबर लागत असेल तर तो कोणाचा? अजित पवार यांचा. ठीक आहे, ही गोष्ट अजून आपल्यासाठी महत्वाची आहे. समोर बघा त्यांच्यावर अजून प्रश्न कुठून कुठून येऊ शकतात. संस्थात्मक व सामाजिक भूमिका अजित पवारांची नेमकी कशी राहिलेली आहे? तर बारामती विद्या प्रतिष्ठान यांचे ते विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांचे विश्वस्त ते राहिलेले आहे. रयत शिक्षण संस्था याचे ते कोण राहिलेले आहे? संचालक राहिलेले आहे. ठीक आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ याचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. कशाचे? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे. त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन याचे सुद्धा ते अध्यक्ष 2013 पासून राहिलेले आहेत. त्यानंतर खो खो असोसिएशन असेल त्याचे सुद्धा अध्यक्ष ते 2018 पर्यंत होते, 2006 ते 2018. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन याचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहे. आता आयोगाला या सगळ्या गोष्टीमध्ये आयोग काय करतो? इतक्या सगळ्या गोष्टी आयोगाला विचारण्यासारख्या आहे. सो या गोष्टी मी म्हणेल हायली इम्पॉर्टंट, कारण आयोग नेमका कुठूनही प्रश्न काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे ते काय राहिलेले आहे? संचालक सुद्धा राहिलेले आहेत. तर या गोष्टी आपल्याला अजित पवारांबद्दल लक्षात ठेवावा लागेल, म्हणजे जेणेकरून कुठेही प्रश्न आला तर तो आपला जाता कामा नये. समोर बघा त्यांच्या बाबतीत बरेचसे घोटाळ्यांचे आरोप सुद्धा झालेले आहेत. जलसंपदा मंत्री असताना 70,000 कोटीचा घोटाळा जो आपण नेहमी ऐकत आलेला आहे, तो आरोप त्यांच्यावर झालेला आहे. पण 2019 मध्ये एसीबी कडून, अँटी करप्शन ब्युरो कडून त्यांना काय मिळालेले आहे? क्लीन चिट मिळालेले आहे. ईडी नोटीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणासंबंधित त्यांना आलेली होती. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये एओडब्ल्यू क्लोजर रिपोर्ट पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै 2023 मध्ये काय केले? त्यामध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली होती. कुठल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून. आणि मग ते भाजप आणि शिंदे सेनासोबत सरकारमध्ये गेलेले होते. आणि 2024 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एनसीपीचे तब्बल किती? 41 आमदार निवडून आलेले होते. तर हा सगळा काय आहे? अजित पवारांबद्दलचा सगळी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तो आता आयोग नेमका कुठे प्रश्न विचारतो हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आयोग नेमके प्रश्न विचारेल ज्या पहिल्या घडामोडी आहे किंवा एखाद्या राज्याचं मोठं नेतृत्व आहे ना. तो या गोष्टी लक्षात घेऊन आपण या राजकीय घडामोडी जानेवारी 2026च्या संपूर्ण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. समोर तुमच्यासाठी काही सराव प्रश्न या ठिकाणी मी दिलेले आहेत. याची जी उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही निश्चितच त्याची उत्तरे द्या. अलीकडे मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
नेक्स्ट 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण कोणाला आमंत्रित केलेले होते है ना? जो बायडेन, उर्सुला वॉन डेर लेयन, ऋषी सुनक किंवा इमॅन्युएल मॅक्रॉन. त्यानंतरचा प्रश्न, IICDM परिषद कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेली होती? सो ही जी उत्तरे आहे हे तुम्ही निश्चितच कमेंट सेक्शन मध्ये त्याची उत्तरे द्या. ठीक आहे. आणि ही जर PDF तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आमच्या Aon IS टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे ही PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आणि यासाठी इथे इन्स्टिट्यूटचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील येणाऱ्या परीक्षेसंबंधित, सो निश्चितच तुम्ही यावर कॉल करून माहिती घेऊ शकता. सो हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. सो पुन्हा परत भेटूया एका नवीन लेक्चर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.